नमस्कार मैत्रिणींनो. तर मी आज तुम्हाला नंदवाळ येथील महाविष्णू पालखीचे दर्शन घडवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या दिंडीमध्ये तसं तर गाडी न्यायला प्रवेश नव्हता, त्यामुळे आम्ही पायीच चालत गेलेलो होतो. तरी बरीच जण वेशभूषा करून आलेले होते, विठ्ठल रुक्मिणीचा अवतार धारण करून आलेले होते. असं खूप छान छान बऱ्याच जणी तुळस घेऊन आलेल्या होत्या. आता इथे एका अकॅडमीतर्फे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती इथे साकार केलेली आहे आणि त्याच्यापुढे फोटोशूट सुरू होतं. बायकांचे असे छान छान गाणी सुरू होती. आता या टीमला साथ देण्यासाठी बाजूलाच उभ्या असलेल्या त्यांच्या मैत्रिणी टाळही वाजवत होत्या बरं का. इथे सगळे वारकरी आपला आनंद लुटत होते आणि अगदी ढगाळ वातावरण झालं होतं, तरीही सगळ्यांनी असा मस्त असा फेर धरला होता आणि खूप छान आनंदी वातावरणात आपले पालखीचं स्वागत होत होतं. आता मी तुम्हाला दाखवतेच आहे की पालखी यायची अजून थोडा वेळ बाकी आहे. तर त्यासाठी मग पालखीच्या स्वागतासाठी इथे असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ भाविकांचे चाललेले आहेत आणि खूप गर्दी होती रस्त्यावरती. तर चला आता आपण आषाढी एकादशीचं महत्त्व जाणून घेऊयात. आषाढी एकादशी हा हिंदू पंचांगातील आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील 11व्या दिवशी येणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि पवित्र सण आहे, ज्याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी वारकरी संप्रदायाचे विशेष महत्त्व असते आणि विठ्ठल भक्तीचा सोहळा रंगतो. इथे छोट्या छोट्या मुली रुक्मिणीचा अवतार धारण करून आलेल्या होत्या आणि पाठीमागं प्रसाद वाटपाचं काम चाललेलं होतं. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये रात्री 12 वाजता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीसह पूजेचा मान असतो. त्याचबरोबर त्याच वेळी येणाऱ्या वारकरी संप्रदायातील जोडी जी वारकरी येईल त्यांचाही तेथे मान असतो आणि अशा प्रकारे पंढरपूर येथे पूजा केली जाते. पंढरपूरला भरपूर असे भाविक येतात. यावर्षी साधारण 12 ते 13 लाख भाविक पंढरपूरला आलेले आहेत. पण नंदवाळ येथे सुद्धा अशा प्रकारचे खूप गर्दी असते, कारण नंदवाळला सुद्धा प्रतिपंढरपूर असं समजलं जातं. आता श्री क्षेत्र नंदवाळ, ज्याला नंदवडा किंवा प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते, येथील आषाढी वारी ही कोल्हापूरजवळील एक अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र आध्यात्मिक सोहळा आहे. हे ठिकाण कोल्हापूरपासून सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे, करवीर तालुक्यात आहे. तर या वारीचे स्वरूप कसं असतं की पायी दिंडी सोहळा असतो, विशेष प्रदक्षिणा असतात, प्रतिपंढरपूर मान्यता असते. तर आता मी तुम्हाला त्याचं महत्त्व सांगते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर आणि परिसरातील सगळे वारकरी भाविक टाळ मृदुंग याच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करीत पायी दिंडीने नंदवाळ येथे पोहोचतात. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला किंवा त्या दिवशी ही दिंडी श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिराची प्रदक्षिणा करून नंदवाळकडे मार्गस्थ होते. असे मानले जाते की पंढरपुरातील विठ्ठलाच्या वास्तव्याआधी नंदवाळ येथे विठ्ठलाचे निजस्थान होते. येथे पंढरपूरसारखीच बरीच प्रतीके पाहायला मिळतात. मंदिरातील महत्त्वाची वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहूयात. प्राचीन मूर्ती. येथील गाभाऱ्यात विठ्ठल, रखुमाई आणि सत्यभामा राई यांची सुंदर काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. गदा आणि चक्र धारण केलेली श्री विठ्ठलाची रूपे अशी मूर्ती इतरस्त पाहायला मिळत नाही. विठ्ठल मंदिराच्या समोरच गावाच्या मध्यभागी प्राचीन हेमांडपंथी पुंडलिकाचे मंदिर आणि गायमुख आहे. तसेच जवळच गोपाळपूर मंदिर आहे. मंदिराच्या परिसरातील एका स्वयंभू पिंडीजवळ कान लावल्यास पाण्याचा गुप्तनाद ऐकू येतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. आणि अशाच मोठ्या श्रद्धेने भरपूर लाखो भाविक असे नंदवाळला मार्गस्थ होतात.
ते सगळे महालक्ष्मी मंदिरापासून निघतात. हे मी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे. तर असे टाळ मृदुंगाच्या गजरात, कोणी वेशभूषा केलेली, अगदी छोट्या चिमुकल्या, अगदी विठ्ठल, रुक्मिणी यांची वेशभूषा करून अगदी उत्साहात त्यांचे आई-वडील त्यांना घेऊन येतात आणि अगदी रमत-गमत, अगदी छान-छान विठ्ठलाची गाणी, गजर, टाळ, मृदुंग हे सगळं करत ते आपली पालखी नंदवाळला घेऊन जातात. आता हे नंदवाळला घेऊन जात असताना पुईकडे येथे मोठा रिंगण सोहळाही होतो आणि येथे पंढरपूरला जसं की पंढरपूरला पालखी ज्यावेळी आळंदीवरून येते त्यावेळी इंदापूर येते, बारामती येते, वाखरी येते, रिंगण सोहळा होतो. अशाच प्रकारे ते कोल्हापूरमध्ये पुईकडे येथे सुद्धा रिंगण सोहळा होतो. तर येथे विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा खूप छान असा अभंग चाललेले होते. विठ्ठलाची गाणी चाललेली होती, पण कॉपीराईटमुळे मला ते आवाज घेता आले नाही. आता येथे पालखीचं आगमन होत आहे. तुम्ही पाहू शकता किती गर्दी झालेली आहे, किती भाविक निघालेले आहेत रिंगण सोहळा पाहण्यासाठी, नंदवाळ येथे दर्शनासाठी पालखीच्या बरोबर. आणि यावर्षी आमचं या पालखीला अगदी हात लागला. खूप छान दर्शन झालं. खूप गर्दी होती म्हणायला हरकत नाही, पण आमचं खूप छान असं दर्शन झालं. विठ्ठलाचीच इच्छा असं म्हणायला काही हरकत नाही. आणि यावर्षी आम्ही एकादशी साजरी केली. आमचा उपवास होता. येथे बऱ्याच ठिकाणी शाबू, उपवासाचे पदार्थ, केळी, लाडू, चिक्की, असं मसाले दूध, चहा असं खूप काय काय प्रसाद वाटत होते. तर अशा प्रकारे आम्ही आज आषाढी एकादशीनिमित्त वारीमध्ये सामील झालो. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आणि त्याचबरोबर या वारीमधील काही गाणी मी पुढे अटॅच केलेली आहेत.